हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोविंद मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पै माऊली मातोश्री मैयाला प्रथम तज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्सुख आपणा सर्वांना आदर करू. आपण आतापर्यंत जे चिंतन केलेलं आहे बहिर्मन आणि अंतर्मन ह्या अंगाने, मला वाटतं आपण तो विषय थोडक्यात पण प्रॅक्टिकल ह्या अंगाने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्याकडनं मला आता तुमची प्रतिक्रिया करते की तुम्हाला काय काय कळलं. नुसतं ऐकून जाऊन उपयोग नाही ना, तुम्हाला काय काय कळतं बहिर्मन अंतर्मनाच्या अंगाने. प्रत्येकाने साधे उत्स्फूर्तपणाने बोला थोडक्यात, असं म्हणजे काही एक दोन वाक्यात मला काय कळलं ते सांगा. बहिर्मन अंतर्मन ह्या अंगाने म्हणजे आपल्याला हा जो अभ्यास चालला आहे आपला तोच आपल्याला आपण नुसतं प्रवचन ऐकायला आलेलो नाही, आपल्या प्रत्येकाला हे कळलं पाहिजे. बोला, कोण बोलणार पहिलं? भावना निर्माण होतात त्या सगळ्या अंतर्मनातूनच निर्माण होत असतात. आणि त्या अंतर्मनावर आपण आपल्या जन्मापासून जसे संस्कार होत जातात तसं तसं ते अंतर्मन घडत जातं. आणि त्याच्यावर म्हणजे चांगले संस्कार म्हणा किंवा वाईट संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती जशी आपण लहानाचे मोठे होत जातो किंवा समजत, ह्या सगळ्या गोष्टी त्या अंतर्मनावर जे आपले विचार असतात, भावना असतात, त्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत करतात. बरोबर. अजून कोण सांगेल? पहिल्यांदा आपण आणि अंतर्मन आपण सुद्धा आपलं करायचं, सुद्धा आपलं अंतर्मनात करायचं, अंतर्मनात सुधारणा व्हायला. आणखीन कोण सांगेल? आणखीन कोणाला कळलं काय? कोणाला काही पॉईंट सांगेल? बहिर्मन हा अंतर्मनाचा डोळा म्हणायला हरकत नाही. अंतर्मन आंधळ आहे आणि बहिर्मन हा डोळा आहे. त्यामुळे बहिर्मन जे जे घेतं ते अंतर्मनात जातं आणि त्याप्रमाणे अंतर्मन स्वतःची जडणघडण घडवत असते. लक्षात घ्यायचं. डायरेक्ट अंतर्मनाला काही दिसत नाही, कारण ज्ञानेंद्रियाचा उपयोग कोण करतं? बहिर्मन. मन एकच म्हटलं तरी एक बाजू अशी आहे की सगळं जे ज्ञान ग्रहण करण्याचं कार्य जे आहे बाहेरून ते आहे बहिर्मनाचं. स्वतःहून अंतर्मन स्वतःहून काही पाहू शकत नाही. जे बहिर्मन देईल तेच. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात येईल की ते बहिर्मन देईल म्हणजे बहिर्मनाला योग्य अयोग्य, चांगलं आणि वाईट याची जाण आहे, अंतर्मनाला नाही. लक्षात घ्या. अंतर्मनामध्ये संस्कार आहेत ते तसे तसे प्रकट करायचं काम अंतर्मन करतं. ते चांगलं वाईट काही जाणत नाही. म्हणून शंकर म्हणतो तथास्तु म्हणताना महाराज ते सांगते शंकर हा द्यायला तयार आहे. तुम्ही जसं मागाल तसं ते देईल. चांगलं मागितलं चांगलं देईल, वाईट मागितलं वाईट देईल. तसं हे अंतर्मन
चांगला आणि वाईट ह्याचा भेदभाव नाही करत. बहिर्मन करतं सगळं करतं. म्हणजे बुद्धीचा प्रांत आहे तो बहिर्मनाकडे, अंतर्मनाकडे प्रज्ञाशक्तीचा करायचा, बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला जर सुधारणा हवी असेल तर सुधारणा पहिली कुठे झाली पाहिजे? बहिर्मनामध्ये. बहिर्मन ज्या संगतीत राहील त्या संगतीप्रमाणे अंतरून पुन्हा त्याचं स्वतःला चेंज करू शकतं. असं काही नाही की ते पहिलं लहानपणी वाईट संस्कार आहेत, काही आहे. मला माहिती आहे आपल्या नामधारक असा एक आहे महाओळखीचं, नाव नाही सांगणार मी, पण अतिशय बिकट वाईट परिस्थिती, 5x5 फुटाच्या खोलीमध्ये राहणारा. वडील माळीकाम करायचे, आई असंच काही काम करायची, दोघंही व्यसनी, संध्याकाळ झाली की दोघंही दारू प्यायचे. आता अशा मुलाला काय संस्कार झाले असतील, कसं झाले असेल असा प्रश्न पडतो ना. पण तो आज चांगला साधक आहे, अर्थात म्हणजे पूर्व आयुष्यातले संस्कारामुळे असं होतं. हे जरी खरं असलं तरी आपलं जीवन सुधारायचं की बिघडायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून तुझ्या तुझ्या जीवनाचा शिल्पकार महाराज म्हणतात ते हाच आहे की परत अशा अनिष्ट परिस्थितीत असलेली ती व्यक्ती चांगल्या संस्कारात आली, सद्गुरूंकडे आली, तिथून परत अभ्यास करायला लागली, अभ्यास करता करता साधनेची गोडी लागली आणि साधनेच्या गोडी करता करता एक चांगली साधक झाली, स्वतःच्या जीवनासाठी खूप सुधारणा केल्या असं आपण म्हणतो ना. प्रपंचाच्या अंगाने सुधारणा होणं हा एक भाग, पण आपल्या मनाची धारणा बदलणं ही सर्वात महत्त्वाची. मन आपलं सुधारायचं आपल्याला. प्रपंचातल्या अनेक गोष्टी आपल्याला मिळू शकतात. हे अंतर्मनाचं शास्त्र असं आहे की स्थूल अंगाने तुम्ही जे मागाल ते तुम्हाला द्यायला तयार आहे, पण आपल्याला कळत नाही कसं मागायचं. हे जे बहिर्मन अंतर्मन शास्त्राचं पुस्तक, कोणी शास्त्र म्हणलं, महाराजांनी कोणत्या पुस्तकात उदाहरण द्यायचे? डॉक्टर मर्फेंचं. तर त्यामध्ये त्यांनी अनेक अशी उदाहरणं आहेत. ते इतकं खोल अर्थ नाही का, त्याने फक्त व्यवहारात तुम्हाला कसा फायदा होईल ह्या अंगाने शास्त्र मांडलं आहे. म्हणजे एखादा मुलगी गरीब आहे खूप आणि त्याशी ती त्यावेळेला मॉलमध्ये फिरतात तेव्हा ती एखादी सुंदर पर्स आवडते, तिच्याकडे पैसे नव्हते, पण तिने मर्फींचं हे ऐकलं होतं लेक्चर आणि त्यांनी सांगितलं की आपण मनापासून जर म्हटलं की ही पर्स मला हवी तर ती तुम्हाला मिळणार. आणि तिने तसंच स्वतःला अगदी कल्पना केली की ही पर्स आता मला मिळायलाच हवी. आणि असं विचार करते नाही का, तिच्या डोळ्यासमोर ती पर्स आता दिसत होती. थोड्या दिवसात वाढदिवस होता आणि वाढदिवसाला ती पर्स तिला गिफ्ट मिळाली. म्हणजे कशा घटना घडतात ते सगळं की स्थूल अंगाने तुम्ही जे मागाल ते अंतर्मन लगेच देतं, पण मागायचं कसं आहे फक्त कळलं पाहिजे. म्हणून अशा आणखीन एक असे उदाहरण होतं की एक स्त्री होती, तिचं लग्न बरेच दिवस होत नव्हतं. तिने इथे त्यांचं लेक्चर आहे आणि तिने मनामध्ये मला असा नवरा मिळावा असं तिने सतत चिंतन सुरू केलं. तिच्या ज्या कल्पना, तिच्या भावना होत्या त्याप्रमाणे तिने त्या कल्पना. एकदा संध्याकाळचं डोकं धुवून ते एका केमिस्टच्या दुकानात गेली. त्या केमिस्टकडनं खूप उशीर होता, पण केमिस्ट इतका दयाळू होता, त्यांनी ते दुकान उघडून ते औषध दिलं आणि ती त्यांची ओळख झाली आणि थोड्या दिवसात दोघांचं लग्न झालं. म्हणजे आपण म्हणतो कधी कधी आपल्याला विनोद नाही आहे, हे घडलेल्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत. कळलं ना की आपल्याला अंतर्मन इतकं पॉवरफुल आहे हे आपल्या लक्षात नाही. आपल्याकडे जी शक्ती आहे पण ह्या शक्तीचा चांगला उपयोग आपल्याला करता आला. लोक वाईट उपयोग पण करतात. आता दहशत होतो म्हणजे काय आहे, वाईट उपयोग करतात, अंतर्मनाचा बॉम्बस्फोट करतात, लोकांना मारतात. हे सगळं ते परिणाम घडवून आणतायत. म्हणजे त्या अंतर्मनाला चांगलं वाईट कळत नाही म्हणतो ते इथे. त्या अंतर्मनामध्ये ते त्याचे तसेच विचार केलेले आहेत, तसेच संस्कार केलेले आहेत. त्याच्यातून त्यांची काही कल्पना भावना काही असतील की असं केलं की त्यांना पुण्य मिळेल वगैरे काही असेल, असू शकतं. आणि त्याच्यातून ते वाईट परिणाम पण घडवतात आणि हेच अंतर्मन चांगला परिणाम पण घडवून आणू शकतात. दोन्ही गोष्टी इथे आहेत. आपल्याला
व्यवहारामध्ये म्हणून नेहमी सकारात्मक दृष्टीने स्वतःकडे विचार करत राहा. अनेक घटना चांगल्या वाईट घडत राहणार आपल्याकडे, लक्षात घ्या. म्हणून प्रॅक्टिकल ह्या गोष्टींचा विचार करा. शास्त्र खूप खोल आहे, खूप मोठं आहे, पण ते समजायला पाहिजे असं नाही आहे. समजायला नाही म्हणजे आपल्याला उपयोग कसा करायचा हे कळलं पाहिजे. आता बघा, तुम्ही गाडी चालवायला शिकलात, गाडी बनवायची कशी काय आपल्याला बघायची गरज नाही ना. ते मोठं शास्त्र आहे. गाडी बनवून मी नंतर चालवेन, कधी चालवू शकत नाही. गाडी बनवून फॅक्टरी पाहिजे, सगळं पाहिजे, तेवढं काही आपल्याला ताकद नाही. पण गाडी विकत घेतली तुम्ही, सेकंड हँड घ्यावी कशी घ्या आणि चालवू शकतो. गाडी चालवता आली पाहिजे. गाडी नाही चालवता तर उपयोग काय? तर गाडी घेऊन काही लोक चालवतच येईल, मग ड्रायव्हरला बोलव, ह्याला बोलव, असं सगळ्या गोष्टी होतात. ह्याच्यात काय मौज नसते. तसं अंतर्मनाकडनं कार्य घडवून आणायला आपल्याला युक्ती समजली पाहिजे. म्हणून बहिर्मनाकडे युक्ती पाहिजे, अंतर्मनाकडे शक्ती आहे. शक्ती आणि युक्तीचा संयोग झाला पाहिजे असं महाराजांनी सांगितलं. की शक्ती प्रचंड आहे, पण बहिर्मनाकडे युक्ती पाहिजे. की त्या अंतर्मनाकडनं कसं, अंतर्मन म्हटलं ना, अंतर्मनाला काही कळत नाही, एका वेळेला म्हटलं काही कळत नाही. पण तेच अंतर विकसित झालं तर ते आपल्याला देवापर्यंत पोचवतं. जे आज काहीच कळत नाही म्हणतो, तेच अंतर्मन जर विकसित झालं तर आपल्या ठिकाणी ते देवत्वाला प्रकट करतं, कळलं. आणि तेच अंतर्मन जर बिघडलं तर सैतान पण बनवून टाकतं. म्हणजे आज एखादा माणूस सैतान म्हणतो, किती हिटलर सैतान आहे असं म्हणतो आपण, ते त्याचं अंतर्मन तसं होतं. महत्वाकांक्षेपोटी आज लोक वाटेल ते कार्य करतात किंवा कोणालाही खड्ड्यात टाकतात, कोणालाही मारतात, असं आपण बघतो. आजही समाजामध्ये आहे, चाललेलं आहे. ते प्रत्येकाच्या अंतर्मनात जे जे संस्कार गेले त्याप्रमाणे ते घडतं, हे लक्षात घ्या. आता विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर काही लोक विमानात जायलाच घाबरतात, नको रे बाबा विमान. आता हा घाबरणारा माणूस गेला तर पडणारच कुठेतरी, लक्षात ठेवा. कारण अंतर्मनात तसं गेलेलं आहे. म्हणून गंमत म्हणजे आपल्या पुस्तकात सद्गुरूने उदाहरण दिलं होतं की आपल्याला जगताप मोठे आपल्या ट्रस्टी होते, आता नाही येत ते, म्हणून त्यांचं नाव घेतलं. ते आपला मारुती पिकेट रोडचा मारुती फेमस, नवसाला पावतो, जाऊ नका. आता नवसाला पावतो म्हणजे ते दर शनिवारी न चुकता पहाटे जायचे, कारण गर्दी नसायची आणि पटकन जाऊन यायचं, असं लवकर अगदी न चुकता. पण एकदा त्यांना बाहेरगावी जायचं, दिल्लीला जायचं होतं विमानाने, आणि त्या विमानाचे टाईम काय वेगळे असतात, त्यामुळे तिथे जाता नाही आलं. आणि त्यांच्या म्हणत अरे आज नाही, ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम काय माहिती. आणि तिथे दिल्लीला गेले, हॉटेलमधून तिथे पडली, हात पडून घेतला आणि म्हणलं बघितलं हनुमंताचं दर्शन नाही घेतलं म्हणून त्याने पाडलं. शेवटी हनुमंताने नाही पाडलं, ह्याचे अंतर्मनच हनुमंत ते खरं म्हणजे त्यानेच त्याला पाडलं. की म्हणजे मनातच अनिष्ट विचार असं होणार असं होणार. म्हणून काही काही लोक आम्ही सकारात्मक विचार करतो, अरे पण मनात बॅक ऑफ द माइंड परत अनिष्ट विचार असतोच माणसाच्या. आपलं मन दोन पद्धतीने विचार करतं. एखाद्या वेळा आपण नाही हे चांगलं आहे, असंच केलं, आतून खरोखर असं करूया का, प्रश्न येतो आपल्याला. आणि हा जो प्रश्न येतो ते अंतर्मनाचा प्रश्न असतो, त्यामुळे अंतर्मन तेच पहिलं पकडतं. म्हणून नकारात्मक गोष्ट ही अंतर्मन पहिलं पकडतं, लक्षात ठेवा. म्हणून असा काही विचार आला तर एक तर सद्गुरू स्मरण करा, किंवा मोठ्याने प्रार्थना म्हणा, लोकांचा भलभाव म्हणा, की श्वासोच्छवास ज्या आपण अनेक साधना सांगल्या तिथे आपला बहिर्मनाचा सगळा फोकस तिकडे न्यायचा. अनिष्ट परिस्थिती आहे तेव्हा आपलं मन हडबडतं, चिंता वाटते, काय करावं कळत नाही, असं जेव्हा वाटत असेल त्यावेळेला आपण जर श्वासोच्छवास आपल्याला जाणीवपूर्वक श्वास तेव्हा तूच सर्व आहे, सर्वांचं भलं कर, तेव्हा तूच सर्व चांगलंच होणार. हा जो विचार जर देत बसला, फोकस तिथे सगळा नाही, जबरदस्तीने तिथे जबरदस्ती केली पाहिजे मनावर. कारण बहिर्मनाने जबरदस्तीने सकारात्मकच विचार केला पाहिजे, इथपर्यंत आपल्या मनाची रचना झाली पाहिजे, लक्षात. म्हणून आता जे हे अभ्यास करतो आपण, ते कळलेलं आपल्याला, आपल्याच ठिकाणी आपण संकटही ओढून घेऊ शकतो आणि आपणच त्या संकटावर मात पण करू शकतो. त्याला सगळं कारण अंतर्मन आहे. अंतर्मनाकडे ही प्रचंड शक्ती. म्हणून होणारे सगळे ऍक्सिडेंट हे कोण करतं? अंतर्मन. आपण म्हणतो तर अपघात झाला, समृद्धीवर एवढे अपघात होतात ना, कुठेतरी त्यांच्याकडे निगेटिव्ह विचार असला पाहिजे. त्या ड्रायव्हरकडे निगेटिव्ह विचार असेल, का घरात आतमध्ये बसणाऱ्याकडे निगेटिव्ह विचार असला पाहिजे. तिथे तो निगेटिव्हिटी जी भीती असते माणसाकडे ती तिथे खेचून नेते. म्हणून भीती मनात जी ठेवते तिथे आपण नकारात्मक विचाराकडे वळतो. तिथे सावध राहा. भीतीच्या विरोधी शब्द काय? सावध राहणं.
सावध कुठे? नकारात्मक विचार कसलाही येता कामा नये. जरासा आला रे आला की वाटलं की लगेच जाणीवपूर्वक मोठ्याने प्रार्थना म्हणा. की स्वतःला आपण वर्तमानातली प्रार्थना म्हणतो ही आपलं अंतर्मन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण आपण होत आहे असं ठासून म्हणायला लागला तर तिथे जर सगळं लक्ष गेलं तर थोड्या वेळाने आपलं मन स्थिर झालेलं, आपलं लक्ष शांत झालं. जे अनिष्ट विचारात गुंतलेलं असेल त्याचा आपण बाहेर पडू शकतो. पण तिथे एखादा विशिष्ट विचार, चांगला विचार काही जसे अनेक आपण आहे ते चैतन्य स्वरूप, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, सर्वांचं भलं होत आहे, हे भलेपणाचा विचार पुन्हा पुन्हा करा. बऱ्याच लोकांना आपलं पुढे आयुष्यात काय होईल असा प्रश्न पडतो ना. म्हणजे आपला आत्ताचा वर्तमान उद्याच्या चिंतेने आपण बिघडवून टाकतो सगळ्यात म्हणजे आपण जे जीवन जगतो आहोत ते वर्तमानातच जगतो, ना भूतकाळात जगत ना भविष्यकाळात. पण विचाराने आपण भूतकाळात जातो की विचाराने आपण भविष्यकाळात जातो. आणि विचारांच्या भविष्यकाळात जर अनिष्ट चिंतन करत गेलो तर तो अंतर्मन तसंच आपल्याला परपटत नेतो. म्हणून विचारच असा करा किंवा भावनाच अशा असल्या पाहिजे. म्हणून सद्भावना आपल्याकडे सतत असल्या पाहिजे. अंतर्मनाला सतत सद्भावनांचा खुराक देत बसला पाहिजे की सतत बहिर्मनामधून अंतर्मनामध्ये जे चांगल्या सद्भावना निर्माण होतील की सर्व लोकांचं हित कसं होईल, भलं कसं होईल, असं चिंता नाही की त्यांचं म्हणजे सतत देवाकडे हेच मागावं. देवाकडे म्हणजे तुम्ही अंतर्मनाकडेच मागता की ते सर्वांचं भलं होते, कल्याण होते. हा विचार जितका आपण पुन्हा 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 करायला लागतो तसं अंतर्मन त्याच्याकडच्या ह्या अनेक शक्ती आहेत त्या तशा कार्यरत होतात. अंतर्मन हा अनेक पद्धती शक्ती आहेत, अनेक विविध प्रकारच्या शक्ती आहेत. एखाद्या धनुर्धराकडे किंवा अर्जुनाकडे निन्याळे अस्त्र होते, आपण म्हणतो ना, ब्रह्मास्त्र होतं, नारायण अस्त्र होतं, आणखी काही काय अस्त्र. या अंतर्मनाकडे सगळं आहे. फक्त त्या अंतर्मनाला व्यवस्थित तिथे वळवता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे बहिर्मनाला लक्षात ठेवा, बहिर्मन वळवू शकतं, बाकी दुसरं कोणी वळवू शकत नाही. आणि म्हणून पहिला एकच महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, अनिष्ट चिंतन करायचं नाही. समोर अगदी वाघ आला तरी अनिष्ट चिंतन करायचं, चांगलंच होणार, वाघाकडे बघत बसा. तेव्हा अरे कसं काय वाघाकडे बघत बसणार. पण जर खरोखर मी सांगतो, जर तिथे तुम्ही वाघाकडे बघत बसा आणि चांगलंच होणार म्हणून बघत बसा तो वाघ तुमचं काही करू शकत नाही. पण तुम्ही ते घाबरलात, लटपटलात, तो वाघ तुम्हाला खाऊन टाकेल. तुमचं अंतर्मनामध्ये तुम्ही जर भीती घातली तर तिथे तुमचं म्हणजे त्रास हा होणारच. आता बघा, भूताची भीती कोणाला नाहीये खरं सांगायचं तर. आणि कोकणी माणसाला पहिली भूताची भीती आहे, कारण त्याच्या आजूबाजूला भूत फिरतात ना. सटवी असते, कुठे झाडावर बसलेला मुंजा असतो किंवा वेतोबा असतो, अनेक गोष्टी, निन्याळी नाव. काय त्या भूताला पण नाव, किती नाव, देवाला नाव नाही तेवढे भूताला नाव. आणि भूत नाही म्हटलं आपण आता इतकं त्रासून जाणार, भूत वगैरे काहीच नाही. तरी पण लहानपणापासून आपण इतक्या ह्या गोष्टी ऐकलेल्या त्या अंतर्मनामध्ये भूताची भीती आपल्या वाटते. एखाद्यात किंवा कुठे जंगलात गेलात किंवा कुठे एखाद्या खोलीमध्ये म्हणजे एखाद्या वाड्यामध्ये गेलात की तुम्हाला सगळी आठवण यायला लागते भूताची. खटकन आवाजाला जरी का बघतं, इकडे बघताय तिकडे बघताय. म्हणजे ही जी भीती आपल्याला मनात आलेली असते ती लहानपणापासून आलेल्या संस्कारातून. म्हणून किती सांगितलं आणि आपण किती जरी म्हटलं तरी इथे बस हा भूत नाही म्हणून, पण कुठेतरी गेला म्हणजे हा भूताचा बंगला आहे मग आपल्याला घाबरायला होतं. पण एक गंमत सांगतो, आम्ही जो बंगला घेतला तो भूताचाच होता म्हणून घेतला, आणि तो घेतला कारण तो स्वस्त मिळाला आम्हाला. आणि भूत वगैरे काही राहिलं नाही, भूतच नव्हतं, आम्ही भूत नाही. गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला, विनोदी गोष्ट आहे. तसे 4 मित्र होते, भूत नाही 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 म्हणायचे, फार पूर्वीची गोष्ट. तो एक म्हणतो काय नाही भूत, तो त्यांचा लिडर बनायला बघला, काय नाही. तो तर तिघांनी चॅलेंज केलं, असं कर तू स्मशानात जा रात्री 12 वाजता अमावास्याच्या दिवशी, आणि गेला तर खेळा ठोकून यायचा म्हणून ठिकाणी, मोठा खेळा की हातोडी घेऊन जा, आणि तू ठोकून आलो तर आम्ही समजू तू म्हणतोस ते बरोबर. तर चालेल. गेला, काळोख होता, अमावास्या होती. आता माणूस किती हुशार आहे गेला की एकट्या जाताना मनात
धाकधूक असं कुठेचा आवाज, कुठे कुत्रा ओरडतो, मांजर ओरडते, आणखी त्याच्यात भीती वाटते. गेला तरी दैरिंग करून गेला, हातोडी आणि खेळा घेऊन गेला आणि ठोकला खेळ तिथं सांगायला. आणि धोतर नेसलेलं होतं आणि उठल्यावर तर धोतर खेचलं गेलं, कारण तो खेळाच त्याच्यामध्ये अडकला. तो बोबडे तिथं कोसळला लागलो, कारण खेचलं भूतानेच खेचलं ना, त्याला आता हिंमतच आहे मागे जाऊन बघायची. पेशी तो पडला. सकाळी हे लोक आले बघायला, आप पडलेला होता आणि त्याचं धोतर त्या खेळामध्ये अडकलेलं होतं. भीती शेवटी काय हे असं होतं, आपल्या मनामध्ये भीती हा जो प्रकार आहे त्याच्यापासून आपल्याला बाजूला व्हायला पाहिजे. आणि भीती कसली असते हो? मरणाची. माणसाला भीती, सगळ्यात भीती जास्त असते मरणाची भीती. लक्षात, जर आपल्याला आपण मरणारच नाही हे जर कळलं तर सगळी भीती बाजूला होते. आपण जे सांगत असं की आपण मरणार नाही, आपण अमर आहोत, सगळं आपल्याला सांगा आपण सगळे अमर आहोत. शरीराला मृत्यू आहे, ही जी जाणणारं तत्व जाणीव आहे तिला मृत्यू नाही. आणि जन्मोजन्मी प्रत्येक आपण एकमेकाला भेटणार कुठं ना कुठे तरी, कुठे शत्रू म्हणून तरी भेटू का मित्र म्हणून भेटू का असेल, ज्याच्या मनामध्ये जशा भावना असतील तशा. तर इथे आपल्याला मृत्यूची भीती जर बाजूला गेली तर भूताची भीती बाजूला जाते. भूताची भीती कशासाठी? गळाबिळा आवळेल होतं ना. भीती एक पहिलं म्हणजे गळा आवळायचं किंवा मी लहानपणी गोष्टी वाचत, आता तुम्हाला सांगतात तुम्हाला वाटतं घाबरत की मान नसलेला, तोंडच नसलेला घोड्यावर चालवता घोडा आणि पटकन मान झाली आणि अशा भीती, अरे बापरे. अशी भीती लहानपणी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या खूप ऐकलेल्या आहेत आपण. आणि त्यामुळे भूत नाही म्हटलं तरी आपण हो म्हणतो, पण अंतर्मनात ते भूत इतकं पकडलेलं आहे भूताने आपल्याला की ते भीती येतेच. मग त्याच्यासाठी आपल्याला भीती कसली हा विचार मुळाकडे. भीती कसली? मरणाची. आता आपण मरणारच नाही तर भीती कसली? भूत काय करणार आपल्याला? आणखीन महत्वाचं, तुम्ही गाढ झोपलेले आहात आणि तुमच्या बाजूला बासुंदी आणून ठेवतो, तुम्हाला खूप आवडते. बासुंदी खाऊ शकाल का? गाढ झोपले, तुम्हाला कळत नाही, तुम्ही बाजूला ठेवलेली आहे. आणि जर शरीर नसेल किंवा माणूस मेलेला आहे आणि त्याच्या बाजूला बासुंदी ठेवा, तो खाणार आहे का? शरीराशिवाय तो काही करू शकत नाही. जर शरीर आहे तरी जाणीव सगळं कार्य करते, शरीर नसेल तर ती काही कार्य करू शकत नाही. परत लक्षात ठेवा, अंतर्मनाला प्रचंड शक्ती आहे पण त्याला शरीराची गरज आहे. शरीर असेल तर कार्य होतं, शरीर नसेल तर काही कार्य होत. मग गाढ झोपेत गेल्यामुळे काही कार्य होत नाही, माणूस मेला तर काही कार्य होत नाही. तसं ही जाणीव जेव्हा देह सुटतो तेव्हा ती काहीच करू शकत नाही. ती दुसरा देह धारण करेपर्यंत ती काही नाही, ती त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होऊन राहते. आणि जसा एखाद्या त्याच्या कर्माप्रमाणे तिला दुसरा देह प्राप्त होतो. सगळं देणारं अंतर्मन आहे. अंतर्मन देतं देह, दुसरं कोण देत नाही. पण चित्रमुक्त नाही बघा, अंतर्मन चित्रमुक्त आहे. म्हणून हे जर आपल्याला शास्त्र कळलं की इथे देह सुटलेला माणूस येऊन तुम्हाला गळा कसा पकडणार. आपल्याकडे गोष्टी खूप मस्त भीतीच्या भूताची झाली की एक गंमत म्हणजे विनोद म्हणून पण सांगा, पण डोक्यात घेऊन जायचं नाही तर परत भीती वाटते. तिथे कोणतरी एक भूताटकी अशी आहे की ती वडा मागते. ते आपल्या कोकणी बाई करत आला ते खिटकून वडा दे खरा द्यायचं. कंटाळी एकदा तिने डोळा गरम गरम तवा लागला, चटका ओरडा. ज्याला हात नाही ओरडणार कसा, हे आपण लक्षातच घेत नाही. आणि म्हणून त्या गावामध्ये असं माझ्या ज्या मित्राने मला सांगते सांगितलं तो तिथे गोष्टी आहे बघा. आणि तो गपचूप आतमध्ये गेला आणि बाहेरून परत ए वडा दे. तिघ एवढे घाबरले की बरोबर आलं काय कोण, कारण डोक्यात ती भीती होती. कळलं? म्हणजे भूत नसतं पण आपल्या मनातूनच भूत निर्माण करतो आपण. ते करतं ते अंतर्मन करतं. परत अंतर्मन काही काहीच्या लोकात अंगात येतं. अंगात येण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अंगात म्हणजे अंतर्मनाने स्वीकारलं ती ते अंगात यायला पाहिजे. तर एखादं म्युझिक वाजली किंवा एकदा मंत्र म्हटला किंवा कुठेतरी कशी पूजा बिजासारखं केलं की त्या स्पंदनाने अंतर्मन ऍक्टिव्ह होतं आणि खरोखर ती घुमायला लागते. काही खोटं खोटं घुमतात आणि काही खरोखर त्या अंतर्मनाने स्वीकारल्यामुळे घुमतात.
आणि मग आपल्याला वाटतं अंगात आलं देवी आली की कोण देव येतो की दत्त आला, कोण दत्त आणतो, कोण वेताळ आणतो, कोण काय काय आणेल ते आणतो. आता हे सगळं जे आहे ते सुद्धा अंतर्मनामुळे होतं. लक्षात आहे, सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा आणि श्रद्धा या अंतर्मनाशी संबंधित आहे. म्हणून चिकित्सक बुद्धिवादी व्हा अशा वेळेला. म्हणजे काय, बहिर्मनाच्या द्वारे बुद्धीने विचार करा की जिथे देह नाही तिथे ती शक्ती किती प्रचंड असली तरी तिच्याकडनं काही होऊ शकत नाही. तिला आता बघा, पाण्याची किंवा वाफेची शक्ती असं जेव्हा म्हणतो ना, त्या वाफेला शक्ती रूपाने प्रकट होण्यासाठी अग्नीची गरज आहे. अग्नी नाही म्हणलं ती शक्ती प्रकट होत नाही. अणूची शक्ती प्रचंड शक्ती, तिथे बरोबर ती तो दोन्ही अणू एकत्र झाल्याशिवाय तो स्फोट होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया तिथे होतात, त्यावेळेला त्याचा परिणाम असतो. जाणीवेच्या बाबतीत ती शक्ती देह असेल तेव्हाच कार्य करते, देह नसेल तेव्हा तिथे तिचं ज्ञान घेण्याचं कार्य वगैरे सगळं थांबलेलं असतं. तिचा दुसरा देह तिला मिळतो, त्या देहातून पुन्हा तिचा प्रवास चालतो. म्हणजे आपण युगानुयुग ह्या अशा पद्धतीने आपलं जीवन चाललं. आता तो पुढचा जन्म माणसाचा होता का मागचा माणसाचा होता का त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. फक्त जे शास्त्र सांगितलं ते म्हणतो की पुनर्जन्माचं जे शास्त्र आहे की एखाद्या मुलाला जन्मताच लगेच तबला वाजवायची कळतं. कारण काल परवा आम्ही गेलो तिथं एक मुलगा 8-1 वर्षाचा आहे, तो तबला वाजवतो. तर त्याच्या वडिलांना म्हटलं हा कुठे जातो का? ना कुठे जात नाही, तो लहानपणापासून डब्यावर ठाक बरोबर तो ठेका घेतो. अगदी लहान आहे, म्हणजे असं खेळण्याचं 8-1 वर्षाचा मुलगा खेळतं ना, आणि तो तबला बघून वाजवतो. त्याला येतो कसं ना, मी बघून वाजवतो. तर त्या वडिलांना ह्याला शिकवा चांगला तबल, कारण ह्याला उपजत आहे ही गोष्ट. ते तिथे परवा त्याला सांगून आलो की तुम्ही त्याला शिक्षण द्या, खरोखर तबला सुंदर वाजवला. कारण काही न शिकवता ऐकून तो तबला वाजवू शकतो. कारण बोटं नुसतं बघून बोटं पाहिजे तशी तबल्यावर फिरणार नाहीत आपली, पण त्या एवढूसा मुलगा तो वाजवतात त्या त्याच्याबरोबर. म्हणजे हे जे काही उपजत आहे की गेल्या जन्माचं ते आहे असं आपण म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वर गेल्या जन्माचं होतं म्हणून अगदी 16 वर्ष किंवा 20 वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगू शकले. हे ज्ञान त्यांना आत्मसात का झालं? उपजत ज्ञान. थोडंसं त्यांना जरासं काहीतरी ते प्रगट होण्यासाठी वेळ लागला आणि तिथे त्यांना हे ज्ञान प्रगट झालं. आपल्याला ते 6व्या वर्षाची चांगली उपासाची सांगितली. आपल्याला 6व्या वर्षी काहीच कळत नव्हतं. आई बाबांच्या पलीकडे गोल गोल फिरवण्याशिवाय काही माहीत नव्हतं. म्हणजे हे किती ज्ञान त्यांच्याकडे कसं होतं ते पूर्वजन्माचं त्यांच्याकडे ते उपजत आलं त्या अंतर्मनात. आणि म्हणून हे सगळं शास्त्र जे आपण समजून का घेतो आहोत की आपल्याला ह्या अंतर्मनाच्या शक्तीची व्यवस्थित कल्पना समजून घेता आली. आणि त्यासाठी करायचं ते बहिर्मनाच्या द्वारे. त्यासाठी चांगल्या संगतीची गरज आहे, चांगल्या परिस्थितीत जाऊन राहायची गरज आहे. अगदी अनिष्ट परिस्थिती असेल तिथे उठा आणि दुसरीकडे जा. लक्षात घ्या, अनिष्ट परिस्थिती आहे, तिचा फार त्रास होतोय, तिथे पुढेच राहू नका. तो एरिया सोडायचा आणि दुसरीकडे जाऊन राहायचं. दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तुमची प्रगती होऊ शकते. कारण जिथे आजूबाजूला सतत त्रासदायक असेल तिथे आपल्या ठिकाणी मनामध्ये भीती असते किंवा मनामध्ये काहीतरी चीड असते, त्याच्यामुळे अंतर्मन तसंच वागायला लागतं. म्हणून अशा वेळेला स्थलांतर तर बघा, इथून भारतातून बाहेरगावी जाणारी माणसं, आपण म्हणतो आपला मुलगा अमेरिकेला गेला, इंग्लंडला गेला, तिकडच्या परिस्थितीचा फायदा त्याला मिळतोच. तो गेला पाहिजे असं नाही, पण तो गेला तर तिथला त्याला बरेच फायदे तिकडचे मिळतात. तिकडचं जीवन कसं जगण्याचे विचार त्याला मिळतात. तिकडचं ऐश्वर पाहण्याचं त्याला सवय लागते आणि त्याच्यातून त्याची प्रगती होऊ शकते. कारण तो प्रयत्न केला पाहिजे, त्याबरोबर प्रयत्न. म्हणून या सगळ्या गोष्टी अंतर्मनाशी संबंधित आहेत. म्हणून आपल्याला आपल्या ठिकाणी सतत चांगले विचार करायला शिका. महत्वाचं चांगले विचार म्हणजे काय? तुम्हाला चांगलं का हवं ते मागायला काही घाबरायचं नाही, मागायचं नाही असं नाही. कोणाच्या खिशातलं घ्यायचं नाही. मागायचं म्हणजे त्याच्याकडे 5 लाख रुपये मला मिळालं पाहिजे असा विचार करू नका. असा एक विचार करणारा मला भेटला होता. म्हणून सांगतो, माणूस कसलाही विचार करू शकतो. त्याने मला सांगितलं, म्हणजे तो जीवनगत आल्यासारखा वाटतो पण तो नाही आहे काय हे कळत नाही, पण तो गोष्टी सांगतो बहिर्मानतो. त्याने सांगितलं मला हे अंतर्मनशास्त्र कळलं म्हणून मी विचार केला माझ्या काकाची मामाची जमीन आहे, शेतीची जमीन हो सगळ्यात, ती सगळी माझी झाली पाहिजे.
आणि रोज तो विचार करा काका मामाचे. एक दिवस त्याचा काका खरोखर आला विचारतोय, त्याला वाटलं का विचार करतो म्हणून आला. तो विचार करून आला, पण तो काय जमीन द्यायला आलेला नव्हता. पण माणसं जेव्हा अशा अनिष्ट पद्धतीने विचार करतात तर अनिष्ट परिणाम होतो. म्हणजे कोणाचं अहित करायचा विचार असेल तर अहित आपलं लवकर होतं, लक्षात ठेवा. तिथे सर्वांचं हित. म्हणून हे दहशतवादी वगैरे आहे त्यांचं जीवन फार नंतर खडतर होतं, फार वाईट परिस्थिती येते. म्हणून कोणत्याही उद्देशाने जेव्हा तुम्ही कोणाला तरी माणसाला माणूस मारतो त्यावेळेला त्याचा वाईट परिणाम त्याला मिळतो, हे नेहमी लक्षात. त्याचा हेतू जर शुद्ध असेल तर वेगळी गोष्ट, पण हेतू अशुद्ध असेल तर त्याचे वाईट परिणाम प्रत्येकाला मिळतात. म्हणून आपल्याला एवढंच लक्षात ठेवा, आज आपण ज्या अवस्थेत तिथे का आपल्याला लढाई करायला जायचं नाही, पुढे मारामारी करायला जायचं नाही, सगळं अगदी छानपणे आपण राहू शकतो. आणि त्यामुळे मनापासून सर्वांचं भलं व्हावं, सर्व सुखी व्हावे हा विचार. पण तुम्हाला ऐश्वर्य हवा हा, लोकांना ऐश्वर्य मिळावं हाही विचार करा, पण आपल्यालाही मिळायला पाहिजे हाही विचार करा. लोकांना मिळू दे म्हणजे काय, प्रथम आपण आणि लोक एकच ह्या भावात सर्वांना मिळू दे. प्रार्थनेचा अर्थ लक्षात ठेवा, सर्वांना मिळतं म्हणजे आपल्यालाही मिळायला पाहिजे, आपल्यालाही बुद्धी मिळाली पाहिजे, सर्वांना बुद्धी मिळाली, आपल्यालाही आरोग्य मिळालं पाहिजे, सर्वांना आरोग्य मिळालं. फक्त मलाच मिळालं पाहिजे हा विचार नको. आज माणसाकडे फक्त मलाच पाहिजे हा विचार, आणि तिथे तो गोंधळ. जेव्हा तो मलाच पाहिजे म्हणतो तो इतरांना मिळू नये हा विचार करतो, न कळत मुद्दाम तो म्हणणार मी नाही केला. पण आपण जेव्हा म्हणतो नाही मलाच मिळालं पाहिजे, त्याचा अर्थ दुसऱ्याला मिळू नये हा त्याचा दुसरा अर्थ आहे, आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला मिळतो. म्हणून भस्मासुराची गोष्ट सांगताना भस्मासुरांनी सर्वांना भस्म करण्याचे वर मागितला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं भस्म व्हावं, आणि तो त्याप्रमाणे कृती पण करायला लागला. पण शेवटी त्याचा अंत पुढे झाला, त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा अंत झाला. म्हणजे जो लोकांसाठी जे मागतो ते त्याला मिळतं, नंतर ते प्रथम तर नंतर काही असेल. म्हणून आपल्याकडनं कोणाचा द्वेष नको, कोणाचा मत्सर नको. येत असेल तर सावध व्हा आणि त्याचं भलं होऊन दे म्हणा. म्हणून मनापासून ज्यांच्या कोणाचे विचार आपल्याला पटत नाही, एक लक्षात ठेवा, सगळ्यांचे विचार वेगळे वेगळे असतात, प्रत्येक माणसाचा विचार वेगळा असतो. माणसं तितके विचार करण्याची पद्धत तितक्याच वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणून त्या सर्वांचा आपल्याला आदर करता आला पाहिजे. असं नाही कारण माझ्यासारखं वागत नाही, मी म्हणतो तसं वागत नाही म्हणून मी त्याचा समोर तोंडासमोर ठेवत नाही, त्याने माझं असं केलं तसं केलं असं बऱ्याच वेळा लोक बोलवतात. पण तिथे आपलं अंतर्मन बिघडलेलं असतं हा विचार करा. अंतर्मनात आपल्याला बिघडायचं नाही आहे. जाणीवपूर्वक आपल्याला सर्वांचं भलंच झालं पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजे. ऐश्वर्याचं मागणं मागा, सर्व ऐश्वर्यवंत होऊ दे, सर्वांना समृद्धी मिळू दे, सर्वांना सुखशांती मिळू दे. हा जसा जसा सर्वांचा विचार, तिथे आपण आणि सर्व दोन्ही आले. सर्व म्हणजे आपण नाही याचा त्याचा अर्थ नाही, त्या सर्वांमध्ये आपण आहोत, आणि ह्या सर्वांमध्ये आपण आहोत असल्यामुळे ते आपल्यासाठी मागणं असतं आणि इतरांसाठी मागणं असतं. म्हणजे इतरांना नको असं आपण म्हणत नाही, सर्व म्हणता सर्वांना मिळते, फक्त मलाच मिळू दे असं म्हणत नाही आपण, पण मलाही पाहिजे आणि सर्वांना पाहिजे हा त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घेतात. अंतर्मनाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगितलेली कळते. आपल्याला 1 लाख रुपये पाहिजे तर 1 लाख रुपये स्पष्ट सांगेल, मला 1 लाख रुपये मिळाला पाहिजे एवढ्या दिवसात, प्रयत्न करून बघा. अंतर्मनामध्ये जितकं श्रद्धेने हे मिळणारच 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 म्हणतात, एक दिवस असा आहे की तुमच्याकडे 1 लाख रुपये आलेले असतात, कसे येतील त्याचं काही सांगता येत नाही. तसं आपल्याला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य मागत राहा, ठणठणीतच राहिलं पाहिजे. तुम्ही जितकं आरोग्याबद्दल चिंता कराल तितकं आरोग्य तुमचं बिघडत असतं. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा ठणठणीत राहतानाच देह सोडायचा आहे आपल्याला. देह तर सगळ्यांना सोडावं लागणार आहे. मग किती अंतर्मनात स्वीकारला, मी मरणार नाही, मरणार नाही, तर मरणार नाही तर अंतर्मन कसं मरणार आहे तर घेऊन जातो. पण मागायचं कसं तुम्ही मरणार नाही म्हणत नाही. आनंदाने जीवन जगायचं आपल्याला, एवढंच लक्षात ठेवा. आणि आनंदाने जगायचं म्हणजे आपलं आरोग्य ठणठणीत राहिलं पाहिजे, मनस्थिती ठणठणीत राहिली पाहिजे. आणि हा आनंद घेता घेता, कारण प्रत्येक क्षण आपल्याला आनंदात राहायचा आहे हा अर्थ आपल्याला समजा. मी एवढं केलं की मला आनंद होईल, नाही, तो आत्ता काय करतो आनंदित राहा. वर्तमानात आनंदात कसं राहायचं याचं मी तुम्हाला उदाहरण सांगून लक्षात ठेवा. आज तुम्ही आता परवाच क्रिकेटची मॅच बघितली, इंग्लंड ज्यांनी आवड असल्याने बघत असते, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 20 ह्याने भारत हरला,
डोक्याला हात लावा, डोकी जागरण पण झालं आणि हरले, काय उपयोग आहे, असे कोणते रागा करतात. म्हणजे परिणामाच्या अंगाने आपण सुखी दुःखी होण्याचा प्रयत्न करतो. कर्म करतानाच सुखाने कर्म करतात, परिणाम काय पण होते. परिणामाचा विचार करू नका. परिणामाचा विचार म्हणजे परिणामाचा आग्रह जिंकण्यासाठी खेळा, पण परिस्थिती वर खाली जशी क्रिकेटची होत होती. क्रिकेट त्यांना कळतं की आता हे जिंकता वाटतं, पण थोडा हे हरतात वाटतं, असं बऱ्याच वेळेला होतं. त्याचा आनंद घेता आला. काय छान बॉलिंग केली आहे, ती छान बॅटिंग केली, कोणी असो ना, पाकिस्तानचं असो, बॅटिंग चांगली झाली, छान केली पाहिजे म्हणायला काय हरकत आहे, पण नाही, ते हरलेच पाहिजे ही आपल्याकडे इच्छा आहे. म्हणजे द्वेष. लक्षात घ्या, पाकिस्तानचा एखादा माणसाने डबल सेंचुरी मारली, पूर्वी मारायची डबल सेंचुरी. जहीर अब्बास म्हणून होता, तो आपली अशी धुलाई करायची सगळ्या बॉलरची. हा कधी आउट होतो असं बघायचं. आम्ही लहानपणाची गोष्ट, तुम्हाला माहीत नाही, जहीर अब्बास सुंदर बॅट्समन होता. पाकिस्तानचे काही बॅट्समन चांगले होते. किंवा तो मियाजाद म्हणून एक खडूस बॅट्समन, त्याचे विनोद अनेक होते. जावेद मियाजाद, की तो शेवटच्या क्षणी आपल्याला सिक्सर मारला. तर चेतन शर्मा बॉलर होता, अजून लोक लक्षात आहे आपल्या, हा जिंकता तोंडातला घास घेतला हो जिंकण्याचा, शेवटच्या बॉलला सिक्सर मारून जिंकला. आता त्या पाकिस्तानी लोकांना काय आनंद झाला आणि आपल्या लोकांना काय दुःख झालं. परिणामावर सुखी दुःखी होतो, तिथे रडतो आपण. परिणामावर सुखी दुःखी ना, परिणाम मिळायचं मिळेल, कर्म करत राहा आणि कर्मातला आनंद घेत राहा. हे जर युक्ती कळली तर अंतर्मन आपलं विकसित व्हायला लागतं. युक्ती कळ, उद्या काय होणार, उद्याचा विचार करू नका, उद्या चांगलंच होणार म्हणा आणि कार्य करत राहा, कर्म करा. किती कठीण परिस्थिती असो, त्या कठीण परिस्थितीत सुद्धा आपल्याला सतत आनंद चाकता आला पाहिजे. लक्षात घ्या, खडतर जीवन आहे, खडतर आहे, काही वेळ त्रास होतो, आपण कुठे जातो, भरपूर काम करावं लागतं, नको म्हणतात असं, मग वाट येतं कामात, आणि त्याच्यात जर आपण रडत बसलो तर काय होतं, दुःखी होतं. पण तिथेही आनंद घ्यायचा आला, कष्ट करताना पण आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणी जर तुम्हाला आनंद घेता आला तर अंतर्मन विकसित होतं याच्यात. आपण म्हणतो आपल्या जीवनात कसलं आपलं जीवन रडगाणं चाललेलं असं, बरं आम्ही कसले हो, असेच आहेत तसे, का आजारी माणसं रडत असतात, बरं त्यांचं दुःखाने, पण त्याच्यातून बाहेर यायला त्यांनी विचार चांगले करायला शिकलं पाहिजे. किती दुर्धर रोग असेल, पण एक लक्षात ठेवा, असं एका संतांच्या बाबतीत घडलं. त्यांच्याकडे एक बाई आली आणि ती म्हणाली, मला ना डॉक्टरने सांगितलं 2 महिने झाले. त्याची शिष्य होती, मग घडलेली गोष्ट सांग. तर ते लगेच म्हणा, काय तुझं कौतुक, कसलं कौतुक, 2 महिने कौतुक, तुला माहिती आहे तू मरणार ह्या दिवशी, पण मला माहितीच नाही मी कधी मरणार, मी उद्या पण मरू शकतो. लक्षात घ्या, भीतीने एक वाईट वाटत, मी मरणार म्हणून तिला ते वाईट वाटत, तर त्या विरोधात तिने झालं, अरे तू थोडी भाग्यवान आहे की तुला तुझा मृत्यू कळतोय, मी एवढ्या दिवशी मरणार आहे. कारण मला माहित नाही एवढं, म्हणजे मी तर भाग्यवानच नाही, मला माहितीच नाही उद्या म्हणणार की परवा म्हणणार आहे. मग तू असं कर, आनंदाने राहा, होईल त्या होईल बघू. आता मी मरतो की तू मरतो, दोघं बघूया आपण. 6 महिने जगली परत. डॉक्टरांनी सांगितलं थोड्या दिवसात अशी दुर्धर रोग आहे. पण ती जेव्हा पॉझिटिव्हली स्वतःकडे पाहायला लागली, प्रत्येक गोष्टीतला आनंद कसा घ्यायचा तिला कळायला लागलं. मरणार, आपण सगळेच कधी मरणार आहोत ना, घाबरायचं नाही, मरणाचं मरू हो, आता तरी आनंदाने जगा ना. दूध नासेल तेव्हा नासेल, दूध पिऊन घ्या ना. आता नंतर रडत बसतो तर महाराज म्हणाले, अरे दूध नासणार, अरे नासेल तर नासेल, तू आत्ता चांगलं मिळतं पिऊन घ्या आणि आनंदात राहा. हा आनंद घेण्याचा आपल्याला प्रयत्न करता आला पाहिजे. लक्षात घ्या, किती खडतर आयुष्य असलं तरी त्या खडतर आयुष्यामध्ये पण त्या कष्ट करताना सुद्धा आपल्याला, आपण स्वतंत्र आहोत आनंद घेण्यासाठी. आपण आज परतंत्र, मी दुसऱ्याला अवलंबून, असं झालं तर मी आनंदी होईल, याने माझं कौतुक केलं तर मला आनंद होईल, याने मान दिलं तर मला आनंदी होईल, याने पैसे दिले तर मला आनंद होईल. म्हणजे परावलंबी झालोय आपण. आज स्वावलंबी व्हा की तुमचा आनंद तुम्हाला घेता येतो. कष्ट करत असू, जीवनात खडतरपणा असेल किंवा चांगल्या गोष्टी असेल, दोन्ही बाजू. की आयुष्य असं आहे की अनिष्ट घटना आपल्याला कळतं की अरे बापरे हे असं आहे तसं, म्हणून काळजी वाटते. काळजी करू नका, आनंदाने जगा. हे जीवनाची विविध पद्धतीने जीवनाकडे पाहण्याची जर दृष्टी आपली सकारात्मक असायला लागेल तर आपल्याला ह्या अनिष्ट गोष्टीचं काहीच वाटत नाही. तुम्ही बघा, आता हा कोण शिकला ना गेले, आता काय नाव होतं त्यांचं, सुधांशू ना, नाही शुभांशू.
त्याच्या बायको मुलांना काय वाटत असेल जाताना, अरे बाबा हा येईल की नाही. एकदम खडतर होतं ना, कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता होतं. अगदी कॅल्क्युलेटेड करून ते बरोबर यान तिथे गेल्या आणि त्याच्यावरून परत येणार. आता तर आज पुसलेलं पण असेल ना. सायंटिस्टना बरोबर माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण ज्याच्या अंतर्मन जर नकारात्मक विचार त्या दोघा तिघांपैकी जर नकारात्मकता असती तर ते परत येण्याची गॅरंटी नव्हती. लक्षात घ्या, हे नेहमी आहे लक्षात. हे आपण येणार आहोत, हे सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहे, सगळं बरोबर होणार आहे. सगळं मध्ये ते अमेरिकेची कोणती आपली विल्यम्स काय नाव तिचं, सुनीता विल्यम्स येईल की नाही अशी शंकाच होती लोकांना. कारण ते वेळ बराच काळ ती बिचारी राहिली आणि परत येता येत नव्हतं. पण दुर्दम्य इच्छा असलेला माणूस परत येऊ शकतो हे लक्षात ठेवा. कितीतरी खडतर होती तिथे राहायचं खाणं सोपं नव्हतं. तरंगत असतो माणूस तिथे, आणि तरंगत असताना सगळ्या विधी करता पण काय बऱ्याच गोष्टी उलट्या सुलट्या कराव्या लागतात. इथे नॉर्मल आयुष्य जगते, ते गेला तिला वाटत असेल कशाला आली मी इथे, पण त्याचा ती आनंद घेत होती, ती रडत नव्हती तिकडे. परत येईल याची गॅरंटी पण लोक देत नव्हते आता येईल की नाही, कारण आणखीन काही दिवसात त्यात काही वाईट परिणाम होतात माणसाच्या देहावर. पण ह्या सगळ्या गोष्टीतून ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छा असते, जो पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी बरोबरच होणार, चांगलंच होणार ह्या अंगाने पाहतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद घेता येतो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं मन खंबीर व्हायला लागतं. अनिष्ट कशी परिस्थिती होतो आनंदाने ते ॲक्सेप्ट करायला लागतो. म्हणून परिस्थिती स्वीकारा आणि तिला सुरेख आकार द्या, ते महाराज सांगतात. त्याचा अर्थच तो आहे. क्षणोक्षणी तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. नाही तर आपण क्षणात दुःखी होतो, क्षणात सुखी होतो. कोण असा बोला, तो आम्हाला असा बोलला, तो असा बोलला, असं आपण रडत असतो बऱ्याच वेळा. बोलणाऱ्याला बोलू दे, तुम्हाला आनंद घ्या. काय बोलतो बघा कसं, त्याला काय कळत नाही, आपल्याला कळतं हा आनंद आहे की नाही. नवरा ओरडतोय, बायकोने काय त्याला कळत नाही, आनंद आपल्याला आनंद आहे, आनंद घेता येतो. लगेच त्याचा भला होतं म्हणून चूप असा. बऱ्याच वेळेला होतं की बायकांना पुरुष असे काय काय बोलत असतात, बिचारे खूप काम करतात, मेहनत करतात, सगळं करतात. पण पुरुषी अहंकार जो असा आहे, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषांना जरा जास्त वरचढपणा देऊन ठेवला. म्हणजे सगळं पुरुष या अंगाने बघतो, अध्यात्म पुरुष करतो, स्त्री करायचंच नाही. असं बऱ्याच ठिकाणी स्त्रीला जो परमार्थ करतो आणि स्त्रीकडे बघायचं पण नाही सांगितलं जातं. कारण किती अपमानास्पद आहे स्त्रीच्या बाबतीत ही गोष्ट. पण इथे जो अहंकार दाबण्याचा प्रकार करतो पुरुष, ज्यावेळेस स्त्रीला बोलवतो तिच्या मनात कितीतरी असं येतं, पण तिने एवढंच लक्षात ठेवतं, जाऊ द्यायला कळत नाही, अहंकारी माणूस म्हणून त्याला कळत नाही. आनंदित व्हा, तुम्हाला कळत आहे, तुम्ही अहंकारी होऊ नका. लक्षात घ्या, आपल्याला ह्या गोष्टीतून पॉझिटिव्हली प्रत्येक ठिकाणी जर पाहता आलं आणि आनंद घेता आला तर आपलं हे बहिर्मन अंतराचं शास्त्र आपल्याला चांगलं कळलं एवढं समजा. क्षणोक्षणी आपल्याला चिंता आली, चांगला विचार फोर्सफुली करत राहू, कंटिन्यू 5, 15, 20 मिनिट एका जागी बसा आणि आपण जी साधना सांगतो, साधना खरं म्हणजे अंतर्मनाच्या सुधारण्यासाठी सांगतो. तिथे अंतर्मनात तो दिव्यत्वाचा विचार यावा त्यासाठी सांगतो. आणि त्याच्यामुळे तिथे आपलं मन शांत होतं, स्थिर होतं. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला अनिष्ट डोळे बंद करून बसा. समजा एखाद्या वेळेला झोप उडते तुमची, रात्री 1:30-1 वाजता चिंता असेल ना माणसाची, 12 वाजता, 1 वाजता, 11 वाजता, कुठे कधी पण झोप उडते आणि झोप येत नाही, मग तो तळमळत बसतो. त्याने काय करावं, साधनेला बसा सरळ. परत सकाळी उठायचं आहे, बिटायचं असा विचार करा. तुम्ही साधना करा, तिथे झोप ना येईल आणि नंतर आपोआप ती झोप येईल तर झोपून जा, झोप आली तर झोपून जा. पण जर तुम्ही ह्या पद्धतीत कराल तर तुमचं मनही फ्रेश राहतं, ताजंतवानं राहतं आणि अधिक सकारात्मक दृष्टीने आपल्याला पाहता येतं. म्हणून मनामध्ये असलेल्या अडी, आपल्या मनामध्ये काही अडी अडचणी असतात. एखादं काहीतरी झालं म्हणून त्याची चिंता असते, याचं ती निघत नाही, ब्लॉकेज म्हणतो आपण. जसं हृदयामध्ये ब्लॉकेज होतं ना, रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज अटॅक येतो, तसं आपल्या मनामध्ये आपले ब्लॉकेजेस आपण भरलेले असतात बरेच लहानपणाच्या संस्कारातून वगैरे. म्हणून लहानपणी जी कष्टदायक परिस्थिती असते, लोकांना हळतूड केलेलं असतं, अशी मुलं मोठी झाल्यावर लगेच तेवढी खंबीर होत नाही. आणि जर हे शास्त्र माहीत नसतं तर ते नेहमी सगळ्यांकडनं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतं, पुढे त्यांची प्रगती होत नाही, पुढे ते अडकतात. म्हणून इथे लहानपणापासून मुलांना जर चांगले संस्कार झाले, त्यांना स्वातंत्र्य मिळालं, विचार करण्याचं त्यांना खूपच शिकवली, कसं तुला चांगला विचार तुला केला पाहिजे, तर ते मूल अधिक प्रगतिशील होतं. दाबून ठेवलेली मुलं आहेत, आई वडील व लहान मुलं असतात, सगळेजण दाबतात, तर लहान आहे काय बोलायचं,
तो पुढे मोठा जरा बोलू शकत नाही, कारण अंतर्मनामध्ये तो पॅटर्न तयार झाला. आपण बोलायचं नाही, आपल्याला नाही करायचं, असं काहीच नसतं. म्हणून ह्या सगळ्या आपल्याच ब्लॉकेजेस आपल्याला कळले पाहिजेत, तिथे आपल्याला कधी चुकतं, इथे कधी चुकतंय, मला ह्याच्यातून पुढे कसं जायचं. आणि म्हणून प्रत्येकाबद्दल आपलेपणा येणं हे आपल्या अंतर्मनाचं पूर्ण शुद्धीकरण. माणूस कोणी कसाही तुमच्याकडे वागू देत, तुम्हाला त्याचं भलं व्हावं आणि आपलेपणाने त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. तिथे तुमच्या मनामध्ये कसले अनिष्ट विचार येता कामा नये. हे जर आपल्याला जर कळलं आणि त्याप्रमाणे जर वागायला लागलो तर आपल्याला अंतर्मन शास्त्रही कळलं आणि सतत आनंदाने जीवन जगता येईल हेही कळेल. लक्षात घ्या, जीवन आनंदानेच जगायचं आहे, रडत खडत जीवन जगायचं नाही. किती अनिष्ट परिस्थिती असो त्या अनिष्ट परिस्थितीत पण आनंद घेता आला पाहिजे. म्हणून त्या प्रत्येक परिस्थितीत आनंदाने कसं राहायचं, म्हणून क्षणोक्षणी आनंद आहे हा. हे शास्त्र एकदा तुम्हाला कळलं की अनिष्ट परिस्थिती वगैरे ती मनाच्या भावनिकतेने पाहतो आपण, ही आपल्यासाठी अनिष्ट गोष्ट आहे, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, हा मग असं वागतो म्हणून ते आपल्यासाठी वाईट आहे, हा असा वागतो आपल्यासाठी चांगला आहे. समोरचा काय वागतो, समोरची काय परिस्थिती जशी यायची तशी येऊ दे, तुम्हाला आनंदाने फक्त बघता आलं पाहिजे. त्याला साक्षीभाव म्हणतात. पण साक्षीभाव म्हणण्याच्या तुम्हाला आनंदाने जगायचं हे लक्षात घ्या. त्या परिस्थितीचा तुम्हाला काही परिणाम करून घ्यायचा नाही, कारण तुमच्याकडे प्रचंड शक्ती आहे. परत लक्षात घ्या, म्हणून सद्गुरूंची भक्ती ही प्रचंड शक्ती निर्माण करण्यासाठी. की सद्गुरूंची भक्ती जेव्हा आपण सांगत असतो त्या सद्गुरूंची भक्ती ही तुमचं अंतर्मन शुद्ध करण्यासाठी, की त्यांच्या ज्ञानातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला मनातल्या सगळ्या अडीअडचणी दूर होतात, कोणताही ब्लॉकेज आपल्या मनामध्ये राहणार नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण आनंदाने जीवन जगू. सॉक्रेटिसला जेव्हा विष दिलं लोक, आता सॉक्रेटिस संत होते खरं बघायला, ज्ञानी होता, पण अज्ञानी लोकांना कळत नाही. आणि अज्ञानी लोक भरपूर आहेत, ज्ञानी थोडाच असतात. मायनॉरिटी ज्ञानी लोकांची, मेजॉरिटी अज्ञानी होती. त्यांनी त्याला विष दिलं तर ते आपल्या शिष्याला तुरुंगात होते, त्याचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. तर मग बघा विष आता इथून पायापर्यंत इथपर्यंत चढते, बघा इथपर्यंत, आता इथे नम व्हायला, आता इथे म्हणजे तुम्ही असं ऐकलं म्हणून घाबरून मेला असतं ना आधीच. पण ऑब्झर्वेशन तिथे त्याला मनाला शांत बघ 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 आता इथपर्यंत चढते, म्हणजे अगदी हो अगदी शेवटी मरेपर्यंत सांगत गेला. म्हणजे इतकी शुद्ध त्याच्याकडे शुद्धी होती, तो घाबरून अशुद्ध बेशुद्ध नाहीच पडला आहे. आणि इतकी अनिष्ट परिस्थिती असताना सुद्धा तो आनंद घेत होता, बघ कसं चढलं कळतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मृत्यू येत असेल तर तुम्हाला कळला म्हणजे आला, आता जायची वेळ आहे, तर हसून तुम्हाला आनंदाने सांगता आलं म्हणजे चाललो चला. मनाची तयारी करून ठेवा. याच्यासाठी केला होता आणि त्यासाठी म्हणतात ह्यासाठी, अरे कळला पाहिजे, चाललाय बघत बस कसा चाललायस कसा चाललायस बघा. मला आठवतं माझी आजी आणि आई, आजी म्हणजे आईची सासू, आजी म्हणजे वडिलांची आई, दोघीचं काय खूप प्रेमबिम होतं असं काय नव्हतं, पण होते ना आपल्याकडे. आणि ती जेव्हा शेवटच्या वेळेला हॉस्पिटल जायला आईच बरोबर समोर होती आणि तिला कळायला लागलं की आईला सांगतो, म्हणजे वाचा जायला ती लग्न चालली पण कोणाच आणि खरोखर गेली. आई कुठे होती सांगत नाही, आई घाबरली. माणसाला कळतं, कधी कधी कळतं कधी कळत नाही, ही वेगळी गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळा ते कळतं. का कळतं, जर तुम्हाला ह्याच्यातला आनंद घेता आला असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा अनिष्ट गोष्ट कोणती आहे बघायला गेलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सकारात्मक दृष्टीने मृत्यूकडे पण पाहता आलं पाहिजे, जन्माकडे पण पाहता आलं पाहिजे. आणि प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला सकारात्मक दृष्टीने पाहा. आपल्याला ते अंगाला लावून नाही घ्यायचंय, आपण ते फक्त पाहू शकतो आणि पाहण्यातून आनंद घेता आला पाहिजे. पण त्याला दृष्टाभाव म्हणतात. परमार्थामध्ये दृष्टाभाव तो असा आहे की आनंदाने पाहता आलं पाहिजे. समोर कोण तुम्हाला निंदा करतोय, शांतपणे ऐका ना, काय फरक पडतो, काहीच फरक पडत नाही. त्याचं तोंड दुखतंय, तुमचं तोंड चालत नाही, तुम्ही शांतपणे तुम्हाला काहीच फरक पडत नाही. पण तुम्ही त्याच्याबरोबर मनातल्या मनात कंटाळ रागवत गेला तर तुमच्या त्रास झाला म्हणून समजा. कोणी तुमचं निंदा करतोय, तुमचं कौतुक करतोय, चढून जाऊ नका, पहा अरे काय कौतुक छान, निंदा करतोय छान. हे ज्या मनाची स्थिती होईल प्रत्येक गोष्टीची, त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमार्थ सिद्ध होतो या गोष्टीचा. म्हणून बहिर्मन अंतर्मन शास्त्र हे परमार्थ सिद्ध करण्यासाठी आहे. प्रपंचामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील ना
ते तुम्ही हमखास त्या मिळवू शकता एवढं लक्षात ठेवा. प्रपंचात स्थूल गोष्टी लवकर मिळतात पण सूक्ष्म गोष्टी लवकर मिळत नाही, कारण अंतर्मन तेवढं पक्क झालं पाहिजे आणि तेवढं त्याचं स्ट्रॉंग ज्याचं अंतर्मन होतं त्याला ते सगळं मिळू शकतं. आणि म्हणून हे शास्त्र आपल्याला प्रॅक्टिकल वापरायला लागा आणि पुढच्या वेळेला येऊन सांगा की आपण हे गोष्ट असं केलं हे आपल्याला मिळालं. आपल्यालाच कळेल सगळं, अरे हे होऊ शकतं. पण अंतर्मनाला ओरबडायचं नाही, परत लक्षात करा. बरेच लोक ओरबडायचा प्रयत्न करतात, म्हणजे पुन्हा पुन्हा जी गोष्ट बघा, काही गोष्टी इतक्या दुर्मिळ आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण अंतर्मनाला सतत फोर्सफुली करत असलात तर ते ओरबाडणं होतं. सॉफ्टली सगळ्या गोष्टी हळुवारपणे सांगत राहिल्या पाहिजेत आणि हळुवारपणे त्या करून घेता आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, त्या करता करता अंतर्मन वळतं आणि अंतर्मनाकडनं जबरदस्ती केलेलं कोणाला आवडत नाही ना, तर अंतर्मनाला पण आवडत नाही, ते मग उलटं काहीतरी करून मोकळं होतं. म्हणून अकर्तुम अन्यथा कर्तुम असं हे अंतर्मन, म्हणजे काही करू शकतो, काही करणार नाही आणि फक्त काहीतरी करतो असं हे अंतर्मन आहे. पण त्या अंतर्मनाला माणसाळता आलं पाहिजे आपल्याला. जसं मांजरीला माणसाळतो, कुत्रे माणसाळलेले असं म्हणतो ना, तसं ह्या अंतर्मनाला देवाळलं पाहिजे. म्हणजे हे त्याला देवाचं स्मरण देत राहिलं पाहिजे. म्हणजे हे अंतर्मन आपल्याला सर्व म्हणजे म्हणजे आपणच करत आपण आनंदाने जीवन जगू शकतो, सुखाने जीवन जगू शकतो, युक्तीने जगू शकतो. ह्या जगामध्ये आपल्याला दुःख करणारी कोणतीच गोष्ट नाही आहे. आपण आपल्या भावनेतून सुखी दुःखी होतो, म्हणून आपल्याला सतत आनंदात राहता आलं पाहिजे. आणि आनंदात समाधान, आनंद म्हणजे काय, आनंद उड्या मारणं नाही, सुख शांती समाधान, ह्या 3 अवस्था ज्या आहेत आपल्याकडे, त्या अवस्थेतून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि हे जीवन जगण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकाकडे आहे. म्हणून माझ्याकडे ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी, ह्याचा विचार करून राहायचा. बाहेर पडायचा विचार काय, त्याला तुम्ही तसे विचार करा, हे असं होऊ शकतं. आणि म्हणून हा अभ्यास आहे तो व्यवस्थित सगळ्यांनी जमून घ्या. म्हणजे नुसतं ऐकण्यासाठी अभ्यास नाही. मी तुम्हाला विचारलं का, तुम्हाला खरं किती कळतं हे कळलं पाहिजे. आपण तुम्हाला थोडं थोडं कळतंय, खूप कळतं म्हटलं नाही तर थोडं थोडं कळतंय. पण प्रॅक्टिकल करता करता हे अधिक अधिक कळेल. शास्त्र हे लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नाही, ते कृती करण्यासाठी. कृती झाली तर खरं अर्थ, नाही तर कर्म नाही करता आलं तर त्याचा काही उपयोग नाही. खूप विद्वान माणूस आहे पण त्याला त्या पद्धती वागता येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. त्यासाठी हा अभ्यास प्रत्येकाला जमला पाहिजे आणि प्रत्येकाला जमो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज